मंडळी, तुम्हालाही प्रश्न पडतो का आज भाजीला काय बनवायचं? विशेष करून पावसाळ्यात मार्केटमध्ये रोज रोज जाणंही जमत नाही आणि घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा निघून जातो तेही समजत नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी खूप सोपी, झटपट आणि एकदम चविष्ट सोयाबीनच्या भाजीची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी गरम पाण्यात सोयाबीन 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवली, त्यामुळे ना सोयाबीन छान मऊ होतात. आता एक छोटीशी टिप, सोयाबीन थोडी परतून घेतली ना तिची चव अजून भन्नाट लागते. पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ घालून 5-1 मिनिटं बारीक गॅसवर सोयाबीन छान परतवून घ्यायची आहे. आता या भाजीचा जीव म्हणजे हा मसाला, जो की कांदा, टोमॅटो, धने, जिरे आणि थोडंसं सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक दळून घ्यायचंय. बस एवढ्याच साहित्यामध्ये एकदम मस्त चवदार भाजी तयार होणार आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यात थोडीशी हळद टाकायची आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये दळून घेतला होता तो मसाला घालून छान परतवून घ्यायचा आहे. आता त्या मसाल्यामध्ये गरम मसाला, धने पावडर, थोडीशी काश्मीरी लाल तिखट आणि किचन किंग मसाला घालायचा आहे. हे सगळं तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे. आता त्यात आपण आधी परतून घेतलेलं सोयाबीन घालायची आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी घालून तो मसालाही वाया जाऊन दिला नाही आणि तो मसालाही पाणी घालून त्यात घातलं. तुम्हाला जसं पातळ घट्ट कालवून आवडतं त्यानुसार पाणी घाला. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर छान शिजू द्या. आणि काय सांगू मंडळी, भाजीला उकळी यायला लागली ना पूर्ण घरभर इतका मस्त खमंग सुगंध पसरतो ना, लगेच जेवायची इच्छा होते. शेवटी वरून फ्रेश ताजी कोथिंबीर घालायची आणि बघा आपली एकदम चविष्ट भाजी तयार आहे. गरमागरम भाजी मस्त फुलक्यासोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. ती आधी रेसिपी ट्राय केली का कमेंटमध्ये नक्कीच सांगा.